चला, आजचा आपला आहे 19वा दिवस. 20 आणि 21 दोनच लेसन राहिलेले आहेत आता. तर जीवन उजळून टाकणारी कृतज्ञता प्रवृत्ती. आज लेखिकेने इथं सांगितलंय की कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे ती भावना आहे आणि ती भावना मनातून व्यक्त झाली पाहिजे तुम्हाला. आजचा दिवस अर्पण केला आहे जीवनविषयी कृतज्ञतेला. जीवनानं दिलेल्या अनेक देणग्यांविषयी आज धन्यवाद द्यायचे आहेत आणि शिकायचं आहे की दररोज प्रत्येक दिवशी कृतज्ञता प्रवृत्तीनं कसं जगता येईल. इथं मिररमध्ये हा एक लेसन घेतलेला आहे लेखिकेने, जो की आपण मॅजिकमध्ये 28 डेज हेच शिकतो. आणि मॅजिकमध्ये असा एक लेसन आहे शेवटून तिसरा की जादुई आरसा. तो लेसन आपण इथं 21 दिवस शिकतो. म्हणजे दोन्ही इतके कनेक्टेड आहेत एकमेकांशी आणि दोन्हीही तितकेच इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळं मला हे मनात आलं की दोन्हीही सेशन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळं मी मिरर वर्कही सुरू केलं. मला ते बुक पण मिळालं मराठीमध्ये आणि सगळा सहयोग जुळून आला. तुम्हाला हे माहीत आहे की कृतज्ञता आणि समृद्धी ह्या एकमेकींच्या हातात हात घालून चालतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये विपुलता येणं, त्या गोष्टीमध्ये वाढ होणं हे तेव्हाच शक्य आहे तेव्हा त्या गोष्टींबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करू. आणि ह्याच्यासाठी ही एकच गोष्ट आहे, बाकी कोणत्याही गोष्टींनी त्या गोष्टीमध्ये वाढ होणार नाही. कारण आपण ठीक आहे ना, काही लोक इतके मेहनत करतात, आता मजूर हे ते, पण त्यांच्याकडे पैसा येतो का मग तितकासा? आणि जे स्मार्ट वर्क करतात, जे इथून चालवतात डोकं आणि काम करतात, त्यांना जास्त पैसा मिळतो ना. तर तुम्ही इथून जेव्हा चेंज व्हाल तेव्हा जग बदलणार आहे. इथून जेव्हा प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता येईल तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये समृद्धी येणार आहे. ती तुमच्याजवळ टिकून राहणार आहे आणि त्या गोष्टीमध्ये वाढच होणार आहे. तर वैश्विक शक्तींचं पाठबळ, आधार आणि वैश्विक बुद्धिमत्ता, शहाणपण याबद्दल मी नेहमीच कृतज्ञ असते. म्हणजे इथं वैश्विक शक्तींचं पाठबळ म्हणजे युनिव्हर्स नेहमी आपल्यासोबत आहे, त्याचा आपल्याला आधार आहे. हे जे काही वैश्विक बुद्धिमत्ता आहे म्हणजे जे काही बाहेर आहे ते इथं आतमध्ये आहे. म्हणजे आपण म्हणतो ना पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे काय, जे काही ब्रह्मांडामध्ये आहे ते आपल्या पिंडीमध्ये आहे. माणूस जेव्हा जातो तेव्हा माणूस म्हणतात ना की पंचतत्वात विलीन जाणं. ही जी काही पंचतत्व आहेत, ही पंचतत्व ब्रह्मांडामध्ये ह्या पूर्ण सृष्टीमध्ये भरलेली आहेत आणि तीच आपल्या बॉडीमध्ये. पूर्ण जगभरात सृष्टीवरती ह्या विश्वामध्ये जितकं पाणी आहे 71% तितकं पाणी आपल्या शरीरात पण. तर जेव्हा तुमचं शरीर त्याच्याशी बॅलन्स होईल तर आपोआप हे मन पण तुमच्याशी बॅलन्स होईल, त्याच्याशी बॅलन्स होईल. तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये समृद्धी आहे. पैसा असेल, रिलेशनशिप असेल, इच्छा असतील, तुम्हाला जे काही करायचं असेल काम, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये समृद्धी आहे. जितके तुम्ही अधिक कृतज्ञ असाल तितक्या चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात येतील. मी जेव्हा चांगल्या गोष्टी म्हणते याचा अर्थ काही वस्तू पदार्थ असा नाही. चांगल्या गोष्टी म्हणजे अशा व्यक्ती, घटना, अनुभव ज्या सुख, आनंद आणि यश देतात आणि जीवनाचं सार्थक बनवतात. लेसन नंबर आहे 19 मॅम. 2च लेसन राहिलेत. मिरर वर्क संपणार आहे उद्या. तर इथं आपल्याला ज्या काही वस्तू, पदार्थ हे तर आहे, पण त्याच्यापेक्षाही
जे तुम्हाला रिलेशनशिप असतील, जे लोक असतील, ज्या घटना असतील, जे अनुभव असतील, त्याबद्दलही थँक्यू म्हणायचं आहे. तुम्हाला माहीत आहे का किती छान वाटतं जेव्हा जीवन प्रेम, आनंद, आरोग्य, कल्पकता अशा गोष्टींनी परिपूर्ण असतं. आणि हे आपण आता जेव्हापासून ज्यांनी मॅजिक केलेलं आहे त्यांना हा अनुभव आहे की आयुष्यामध्ये आरोग्य, त्या रिलेशनशिपमधलं प्रेम आपल्याला कसं मिळतं ते. तुम्हाला सर्व ठिकाणी ग्रीन सिग्नल मिळतो, पार्किंग प्लेस मिळते. जीवन असं भरभरून जगायचं असतं, कारण जीवनाशी कृतज्ञ असलो तरच जीवन असंच परिपूर्ण असेल. म्हणजे आयुष्याला सुद्धा तुम्ही सारखं कोसायचं नाही की ह्याने मला असंच दिलं, माझ्याच आयुष्यात असं झालं, मलाच त्यावेळेस ते नाही सुचलं म्हणून मी हे नाही केलं, ते नाही केलं, मलाच कोणी मदत करत नाही, माझंच आयुष्यात असं नेहमी काहीतरी निगेटिव्ह येतं. हे जे काही तुम्ही विचार करता आणि बोलता त्याच्यामुळं होतं. तर हे आपण जेव्हापासून मॅजिक केलं आहे तेव्हापासून तर हे बंदच केलेलं आहे आपण. पण आता इथून पुढंही जाणून बुजून ते बंद करायचं आणि प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. ब्रह्मांडातील वैश्विक शक्ती उदार विपुल देणाऱ्या अशा आहेत. म्हणजे तुम्हाला इतक्या ते विपुल प्रमाणात देतील, फक्त मागणं तुमच्या हातात आहे. तुम्ही किती मनापासून मागताय त्याच्यावर डिपेंड आहे ते की तुम्हाला किती लवकर मिळेल. ज्यांना कृतज्ञतेची भावना सर्वाधिक प्रिय असते त्यांना, म्हणजे कुणाला, या पूर्ण वैश्विक एनर्जीला, या युनिव्हर्सला कृतज्ञतेची भावना प्रिय आहे. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल तीच भावना फक्त आपण व्यक्त करायची आहे. ते तुम्हाला भरभरून देणार आहे. आणि आपण ते ऑलरेडी करायला सुरू केलेली आहे, म्हणून आपल्या आयुष्यामध्ये हे मॅजिक होत आहे, चमत्कार होत आहे, जादू घडत आहेत. तुम्ही जेव्हा तुमच्या एखाद्या प्रिय मित्राला प्रेझेंट देता, काही भेटवस्तू देता, तेव्हा तुमच्या भावना काय असतात? आता तुम्ही एखाद्याला जर प्रेझेंट देताय त्यावेळेस तुमच्या काय भावना असतात? जर तुम्ही चांगले असाल, जर तो मित्र कपाळाला आठ्या घालून म्हणाला, ही माझी स्टाईल नाही किंवा अशा प्रकारचं काही मी कधी वापरीन असं मला वाटत नाही आणि मी नाही हे असलं काही वापरत. प्रेझेंट दिल्यावर असं बोलणाऱ्या मित्राला पुन्हा काही प्रेझेंट देण्याची तुमची इच्छा होणार आहे का? तुम्ही एखादं काहीतरी दिलं त्याला मनापासून आणि त्याने म्हटलं की मी काही असं काही वापरत नाही, मला कशाला आणलं उगाचच असं. म्हणजे सहजही आपल्याला कोणी काहीतरी दिलं तर आपण काय म्हणतो, कशाला दिलं ना, काय गरज होती काय याची, असं. पण ॲक्च्युली हे बंद करायचं आहे आता. कोणी काहीतरी दिलं आपल्याला तर बस थँक्यू म्हणायचं आहे. त्याबद्दलचं पण बिन परंतु नाही काहीही वापरायचं नाही. कारण त्या वस्तूला तुम्ही जेव्हा निगेटिव्हिटी देता याचा अर्थ तुम्ही त्या पैशाला निगेटिव्हिटी देताय, हे लक्षात आलं पाहिजे पटकन आपल्या. आपण त्या माणसाबद्दल निगेटिव्हिटी देतोय, म्हणजे त्या जे काही रिलेशनशिप आहेत आपले त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी देतोय आपण. तुम्ही एका गोष्टीला जरी निगेटिव्हिटी दिली तरी त्याचे इनडायरेक्टली बाकीच्यांशी त्याचं कनेक्शन असतं. तर त्या बाकीच्या गोष्टींना ती कनेक्टिव्हिटी, ती निगेटिव्हिटी जाते. त्यामुळे इथून पुढं कुणीही काहीही प्रेझेंट दिलं, एवढं का छोटं का असेना, छोटं गुलाब जरी दिलं तरीही फक्त आधी थँक्यू म्हणायचं. असा कधी विचार केलाच नव्हता. येस, कारण मी मॅजिकमध्ये पण सांगितलं आणि इथं पण आता हे आलं म्हणून मी सांगितलं की कुणी तुम्हाला चांगलं म्हटलं तर नाही ना गं, कुठं चांगलं आहे, मी काय तसंही खूप दिवसाची साडी ही मी काही घातलीच नव्हती आज ना म्हणून मी घातली आहे, तसं काही खूप आत्ता नवीन काही नाही आहे माझी ही साडी. काय गरज आहे? तिने काय म्हटलंय तुम्हाला?
तू छान दिसते, तुझी साडी छान आहे, ठीक आहे, थँक्यू. त्याला द्या उत्तर की तू पण छान दिसत आहेस, कुठून घेतली तू साडी, छान आहे तुझी पण साडी. मग तिचं पण उत्तर येईल थँक्यू. नाही आणलं तरी आपण व्यक्त करायचं आहे थँक्यू. हो, ही निगेटिव्हिटी पैशाला जाते. त्यामुळं इथून पुढं कुणीही काहीही प्रेझेंट दिलं, काहीही असू दे, छोट्यातलं छोटं का असेना, मोठ्यातलं मोठं का असेना, आणि कोणी आपल्याबद्दलही आपण जे काही घातलेलं आहे तेही आपण काहीतरी पैसे मोजूनच घेतलेलं असतं ना, ते त्याच्याबद्दल ही निगेटिव्हिटी व्यक्त करायची नाही, कारण ती इनडायरेक्टली पैशाला जाते. त्यामुळं कितीही आपण जरी विचार केला तरी पैशाबद्दलची काही ना काहीतरी निगेटिव्हिटी आपल्या आतमध्ये असते. जसजसं आपल्याला समजेल तसं ते आतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ती निगेटिव्हिटी बिलकुल आतमध्ये ठेवायची नाही. तर मग तुम्ही कुणाला प्रेझेंट दिलं आणि त्यांनी म्हटलं की कशाला दिलं, मी काय असं वापरत नाही, तर तुम्ही द्याल का परत त्याला प्रेझेंट? तर तसंच आहे. परंतु तुमच्या मित्राचे डोळे ती भेटवस्तू पाहता जर आनंदाने चमकले, तो खुश झाला आणि त्याने धन्यवाद दिले, तर प्रत्येक वेळी त्या मित्राला आवडणारं असं काही तुम्ही पाहाल आणि ते त्याला विकत घेऊन जाल, त्याला गिफ्ट म्हणून द्याल. तसंच आहे, जेव्हा तुम्हाला युनिव्हर्सनी इतकं काही दिलेलं आहे, या देवाने, ह्या आयुष्याने, तर ते जे काही दिलेलं आहे त्याबद्दल जर तुम्ही थँक्यू नसाल तर ते पुढं कसं देईल तुम्हाला? त्याला लगेच लक्षात येईल ना की हे जे दिलेलं आहे ती त्याबद्दल आनंदी नाही आहे, खुश नाही आहे, थँक्यू व्यक्त करत नाही, आभार म्हणत नाही, तर कशाला देऊ ना मग परत? कारण त्याचा इम्पॉर्टन्सच नाही आहे त्यांना. ती गोष्ट ग्रँटेड घेतो आपण, गृहीत धरतो की दिलं तर काय झालं. तर आयुष्यामधली कोणतीही गोष्ट गृहीत धरायची नाही. जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीबद्दल थँक्यू म्हणायचं आहे. हल्ली खूप दिवस झाले मी प्रत्येक कॉम्प्लिमेंट प्रेझेंट स्वीकारताना मनात म्हणते, हे मी आनंद, कृतज्ञता आणि सुखासमाधानाने स्वीकारते. हे वाक्य आज इथं फिक्स करायचं आहे. जेव्हा तुम्हालाही कोणी काहीतरी देईल तर हे मी आनंदाने, कृतज्ञते आणि सुखसमाधानाने स्वीकारत आहे. थँक्यू युनिव्हर्स कंपल्सरी म्हणायचंच. इथं फिक्स करून ठेवायचं. नाही लक्षात राहिलं तर आता प्रॅक्टिस करायची त्याची, लिहून ठेवा. जिथं जिथं जास्त दिसेल तुम्हाला तिथं तिथं ते लिहून ठेवा. म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल, मग ज्या काही गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत त्याबद्दलही कृतज्ञता जेव्हा तुम्ही व्यक्त कराल तेव्हा त्या गोष्टीबद्दल, ती गोष्ट मिळाल्याबद्दल मला आनंद आहे, मी आभार व्यक्त करते आणि मी सुखासमाधानाने ती स्वीकारते. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू देव. जे काही तुम्हाला ज्या गोष्टीला तुम्ही मानता, जे तुमचं इष्टदैवत आहे त्यांना सुद्धा हे म्हणा. आणि मला हे जाणवलं की वैश्विक शक्तींना अशी अभिव्यक्ती आवडते आणि युनिव्हर्सला हे आवडतं आणि मला नेहमी छान छान गिफ्ट्स, प्रेझेंट्स आणि कॉम्प्लिमेंट मिळत राहतात. ज्या गोष्टीबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो ती गोष्ट आपल्या आयुष्यात वाढते, हे तर आपण पाहिलेलंच आहे. तर जसं तुम्ही गिफ्टसाठी थँक्यू म्हणाल, जे आपल्याला मिळालेलं त्या गोष्टीबद्दल थँक्यू म्हणाल, तर आपोआप तुम्हाला आयुष्यामध्ये त्या गोष्टीमध्ये वाढच मिळणार आहे. त्यामुळं हे सगळं जे आहे ते जास्त करून पैशाशी रिलेटेड आहे. तुमचा मनी कुठं ब्लॉक होत असेल, मनीबद्दल काहीतरी निगेटिव्हिटी येत असेल, तर ह्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे
की आपल्या आतमध्ये कुठंतरी निगेटिव्हिटी आहे त्या गोष्टीबद्दलची, म्हणून असं होतंय. पटकन विचार करायचा, कारण याच्या आधी आपल्याला नाही विचार येणार या गोष्टीचा, पण आता आपल्याला माहीत आहे त्या गोष्टी. त्यामुळं कुठं विचार आलं की कुणी काहीतरी दिलं किंवा तुम्ही काय खरेदी करताना कुणाला काय निगेटिव्हिटी गेली, काय जरी गेलं असेल तर त्या क्षणाला तिथं जायचं. त्यावेळेस मला असं म्हणायचं नव्हतं, मी फक्त थँक्यू म्हणते त्या गोष्टीबद्दल, त्या क्षणाबद्दल, त्या वस्तूबद्दल, त्या पैशाबद्दल असं म्हणायचं आणि यायचं परत. तुम्हाला त्यावेळेस जर लक्षात नाही राहिलं आणि आत्ता तुम्हाला आठवत असेल की त्यावेळेस मी तशी निगेटिव्हिटी दिली त्या गोष्टीबद्दल किंवा पैशाबद्दल, जे काही आत्ता जरी आठवलं तुम्हाला, तर तो प्रसंग आठवायचा, इमॅजिनेशन करायचं, त्या क्षणात त्या प्रसंगात तिथं जायचं, समोर जी काही व्यक्ती होती, जे काही वस्तू होती, त्याबद्दल मनापासून आभार मानायचे आणि त्याच्यानंतर त्या पैशासाठी आभार मानायचे. तर हे जेव्हा तुम्ही करत जाल नेहमी तर तुम्हाला पैशाबद्दलची खूप निगेटिव्हिटी कमी होणार आणि आपोआप तुमच्याकडं समृद्धी येणार आहे. तुम्ही पैशाचे मॅग्नेट होणार आहात. रोज सकाळी जाग येते आणि उठता त्या क्षणापासून कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात करा. हे आपण मॅजिकमध्ये पाहिलं. तुमच्या दिवसाची सुरुवात जर असं म्हणून झाली, थँक्यू बेड, रात्रीची मस्त आरामदायी झोप तुझ्यामुळे मिळाली, अशा प्रकारची सुरुवात झाली की ज्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी अशा अनेक गोष्टी दिसायला लागतात. मी सकाळी अंथरुणाबाहेर येऊन कामाला लागते तोपर्यंत कमीत कमी 80 ते 100 वेगवेगळ्या गोष्टींबद्दल मी आभार मानलेले असतात. आता तुम्ही म्हणाल हे 100 वेळा कसं शक्य आहे? ती प्रॅक्टिस करावी लागते. कारण आपल्याला आता 10 गोष्टी तरी आरामात आठवायला लागल्या जेव्हापासून आपण मॅजिक केलं. तर आता त्याच्या पुढं जायचं आहे आणि एखाद दिवशी लक्षात ठेवायचं आहे, विचार करायचा आहे, मोजायचं आहे की आज आपण किती गोष्टींबद्दल थँक्यू म्हटलं. तर आज जर आपल्या 10 झाले असतील तर उद्या 11 होतील का ह्याचा विचार करायचा, परवा 12 होतील का याचा विचार करायचा, 40 होतील का, 50 होतील का. तिथंपर्यंत आता पुढं जायचं आहे आपल्याला. आता ते एक वरची पायरी जायची आपल्याला. 10 तर आपल्याला सहज आहे, आता 10 तर आपण करतोच, पण त्याच्या पुढं जायचं. आता वेगवेगळ्या गोष्टींबद्दल, माझ्या जीवनातील व्यक्ती, जागा, वस्तू, अनुभव, अनेक गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. रात्री झोपायला जाण्यापूर्वी संपूर्ण आजचा दिवस आठवा आणि आजच्या सर्व अनुभवाबद्दल, अगदी आव्हानांसाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करा. म्हणजे जे काही चांगल्या गोष्टी आल्या, जे काही चांगले अनुभव आले त्याबद्दल पण कृतज्ञता व्यक्त करा. आणि जे काही थोडेफार आव्हानं आली त्याला आज आव्हान घ्यायचं आहे, त्याला निगेटिव्हिटी नाही म्हणायचं आहे आपण, की तेही माझ्या आयुष्यामध्ये आलं त्याच्याबद्दल थँक्यू, कारण मी त्याच्यातनं काहीतरी शिकलेलीच आहे. ही पॉझिटिव्हिटी घेऊन त्याला थँक्यू म्हणायचं आहे. तर ती नकारात्मक गोष्टी आली आणि ती तशीच आली आणि अशीच आली म्हणून थँक्यू नाही म्हणायचं आहे. त्याच्यातून मी काहीतरी शिकलेली आहे, मला काहीतरी चांगलं मिळालेलं आहे, त्याबद्दल थँक्यू, हे वाक्य वापरायचं आहे तिथं. आणि रात्री झोपताना कंपल्सरी दिवसभरात ज्या काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत त्या आठवायच्या, त्यांना थँक्यू म्हणायचं आणि मगच झोपायचं. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही एखादी चूक केली आहे किंवा एखादा असा निर्णय घेतला जो योग्य वाटत नव्हता, तर यासाठी स्वतःला माफ करा आणि त्यातून मी काहीतरी शिकणारच आहे, त्याबद्दल थँक्यू म्हणा. आत्तापर्यंत जे लेसन्स तुम्ही शिकला त्यापैकी त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. म्हणजे आत्तापर्यंत जितके पाठीमागचे आपले धडे झाले 18, त्या
प्रत्येक 18 लेसनसाठी थँक्यू म्हणायचं आहे. त्यातून काही ना काहीतरी मी शिकलेलीच आहे. आणि जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणाल तर आपोआप तुम्हाला त्याच्यातून काहीतरी नवीन शिकलेलंच तुम्हाला लक्षात येईल आणि ते लक्षात राहील पण तुमच्या. जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणायला लागाल तर ते लक्षात राहील. म्हणजे का लक्षात राहील? कारण आपल्याला माहीत आहे थँक्यू म्हटलं की त्या गोष्टीमध्ये वाढ होते. त्यामुळे तुम्ही ज्या ज्या लेसनसाठी थँक्यू म्हणणार आहात 1 ते 18, त्याच्यामधून जे काही तुम्ही शिकलेला आहात ते तुमच्या जवळ राहणार आहे आणि त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. तुम्हाला त्याचा आयुष्यामध्ये उपयोग होणार आहे. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्याच्यामुळं प्रत्येक धड्याला, प्रत्येक लेसनला आत्ता आपण जे काही शिकलो त्याला थँक्यू म्हणा. जे तुम्हाला त्रासदायक वाटलं त्यासाठी सुद्धा थँक्यू म्हणा. कारण त्यातून काहीतरी तर शिकलेलंच आहे आपण. हे तुम्हाला दिलेले छोटे छोटे खजिने आहेत. जसजसं तुम्ही त्यातून काही घेत जाल, शिकत जाल, तसं तुमचं आयुष्य अधिकाधिक चांगलं होत जाईल. तुम्ही स्वतःची काळी बाजू पाहाल तेव्हा तर तुम्ही अधिकच आनंदी व्हायला हवं. कारण काळी बाजू दिसली याचा अर्थ तुम्हाला अडथळा आणणारे, अडचणीत आणणारे असं काहीतरी आता तुमच्या लक्षात आलंय आणि तुम्ही त्यापासून मुक्त होणार आहात. म्हणजे आपल्याला ते कळलं की बाबा आहे, तो रोग आहे हे कळलं तर आरामात आपण औषध घेऊ शकतो ना, त्याच्यावर उपाययोजना करू शकतो. जर ते कळलंच नाही आपल्याला तर त्याच्यावर करणार काय? तर तुम्हाला कळतंय यासाठीही थँक्यू म्हणा. तर तुम्हाला ते आयुष्यामध्ये तुम्हाला ते निघून जाणार आहे. तुम्हाला पर्याय सापडणार आहेत. अच्छा, हे इथं मला कमी पडते, मी ठीक आहे, याच्यासाठी मी हे करणार, हे करणार, हे करणार. त्या क्षणी तुम्ही म्हणायला पाहिजे, हे त्यातून तुम्ही त्यापासून मुक्त होणार आहात आणि त्या क्षणी तुम्हाला म्हणायला पाहिजे, हे मला दाखविल्याबद्दल खरोखरच धन्यवाद. किंवा माझ्या हे लक्षात आल्याबद्दल खरोखर धन्यवाद. कारण हे मला कळलं, दिसलं, म्हणून मी त्याच्यापासून मुक्त होऊ शकते आणि पुढे जाऊ शकते. तर हे मला कळलंच नसतं तर तिथंच थांबले असते मी, पुढं तर जाऊ शकले नसते. त्या लिमिटच्या पुढं काहीतरी चांगलं आहे याचा मी अनुभवच घेऊ शकले नसते. कारण लिमिट ही मर्यादा आहे आपली. त्या मर्यादाच्या पुढं जर तुम्ही एक पाऊल गेला तर चांगलंच आहे. तिथं आनंदच आहे तुम्हाला, तुम्ही ते केल्याचा. तर ते करायचं आहे आपल्याला. तुम्हाला शक्य असते तितके क्षण आज आणि यापुढे प्रत्येक दिवशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी द्या. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी कृतज्ञता द्या, म्हणजे त्या नक्की वाढतील. आता जर तुमचं आयुष्य खूप समृद्ध असेल तर ते आणखी समृद्ध होईल. ही विन विन सिच्युएशन आहे. म्हणजे दोन्ही बाजूने जीत असल्याचीच परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही इथं जिंकणारच आहात. तुम्ही निगेटिव्हिटी काही जरी तुमच्यात आली तरीही तुम्ही जिंकणार आहात. कारण तुम्हाला कळलं आता की तिथं मला पॉझिटिव्हिटी काय बोलायचं आहे. तर जीतच आहे तुमची. तिथं तुम्ही जिंकलेलेच आहात. तिथं तुम्हाला कळलंय ते. ही खूप चांगली गोष्ट आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही तिथंही जिंकलेले आहात. जिथं तुम्हाला कमीपणा वाटतोय, जिथं तुम्हाला थोडी नकारात्मक वाटते, तिथं पण तुम्ही जिंकलेलाच आहात. आणि जिथं तुम्हाला सकारात्मक दिसतंय तिथं तर जिंकलेला आहात आणि त्याच्यामध्ये अजून तुमची वाढ होते. ते जे काही निगेटिव्हिटी आहे त्याला उचलून तुम्ही इकडं ट्रान्सफर करताय आणि ही गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये वाढतीये. तर प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे समृद्ध आयुष्याची गुरुकिल्ली आहे. आज जेव्हा तुम्ही लोकांशी संवाद साधाल, तुम्ही आनंदात आहात आणि वैश्विक शक्ती देखील आनंदात आहे. जर तुम्ही आनंदात आहात तर आतली तुमची सगळी पंचतत्व आनंदात आहेत आणि ती तत्व बाहेरही ब्रह्मांडात तीच ऊर्जा देत आहेत आणि तीच तुम्ही घेताय. म्हणजे बाहेरही
आनंद आहे आणि आतही आनंद आहे. ही कृतज्ञतेची प्रवृत्ती तुमची समृद्धी वाढवते. प्रत्येक गोष्टीमध्ये इथं समृद्धी म्हटलंय, फक्त पैशासाठी नाही आहे हे. प्रत्येक गोष्टी, पैसा तर आलाच त्याच्यामध्ये, रिलेशनशिप, इच्छा आल्या तुमच्या, तुमचं काम आलं, तुम्ही दुसऱ्या लोकांना ज्यांना ज्यांना थँक्यू म्हणणार आहेत त्यांच्याबद्दल तुमच्या भावना वाढणार आहेत. लोकांबद्दलची निगेटिव्हिटी नाही येणार आहे, त्याच्याकडं तितका पैसा आहे, ती हे घेऊ शकते, मीच नाही हे घेऊ शकत. हे पण जे काही आपण व्यक्त करतो तेही चुकीचं आहे. जेलस वृत्ती किंवा तिच्याकडं आहे माझ्याकडं नाही, हे जे वाक्य बोलतो आपण, हे सुद्धा आपण इनडायरेक्टली त्या पैशाबद्दल निगेटिव्हिटी देतोय. तर हेही बोलणं बंद करायचं आहे. आज तुम्ही जेव्हा तुम्ही लोकांशी संवाद साधाल तेव्हा सांगा त्यांना, त्यांनी तुमच्यासाठी जे केलं त्याबद्दल तुम्ही किती कृतज्ञ आहात. तर तुम्ही सर्वांनी जे आत्ता केलं 2 दिवसापूर्वी, मी तुम्हाला सगळ्यांना जे नंबर पाठवले मॅजिकसाठीचे आणि तुम्ही जे काम केलं, त्यांना कॉल केले, जे लिहिलं, तेही एक कृतज्ञता व्यक्त करण्याचाच भाग आहे. कारण तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये कृतज्ञ आणत आहात. तुम्हाला जे काम मिळालंय त्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात आणि तुम्ही अजून ती गोष्ट वाढवत आहात तुमच्या आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये. तर हाही कृतज्ञता व्यक्त करण्याचाच एक भाग आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांचे खरंच खूप खूप आभार आहे. थँक्यू, कारण खूप छान काम केलं तुम्ही. तर हे जेव्हा आपण करू, कारण आपल्या लाईफमध्ये जे मॅजिक झालेलं आहे ते आपल्याला माहीत आहे काय आहेत, आणि ते तुम्ही आज दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये आणलंय, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही जे केलंय त्याबद्दल स्वतःला तुम्ही थँक्यू म्हणा, की मी त्यांच्या आयुष्यामध्ये मॅजिक आणू शकत आहे त्याबद्दल थँक्यू म्हणा. मी हे करू शकले त्याबद्दल थँक्यू म्हणा. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी वाढतच जाणार आहेत. वेटर्स असतील, पोस्टमन असतील, कर्मचारी असतील, मालक असेल, नोकर असेल, मित्रमैत्रिणी असतील, कुटुंबीय असतील, कर्मचारी असतील, अनोळखी व्यक्ती असतील, कुणीही असू दे, हे जग आपण कृतज्ञते भरून टाकूया, देत राहूया आणि घेत राहूया. थँक्यू आयशा मॅम, थँक्यू. आपल्याला जे माहीत झालेलं आहे, कृतज्ञता व्यक्त केल्याने काय समृद्धी येते आपल्या आयुष्यामध्ये, ती आपण जितके जास्त लोकांना सांगू तितक्या जास्त जणांना सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण ते तुम्ही करताय तर ह्याचा अर्थ काय आहे, की तुम्हाला जे मिळालेलं आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. जर तुम्ही ते दिलं नाही, तुम्ही जर त्यांना बोलला नाहीत, तुमच्याजवळ ते आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळं कृतज्ञतेमुळे हा फरक झाला, तर याचा अर्थ युनिव्हर्सला हा वाटेल की तुम्हाला जे मिळालेलं आहे त्याच्यात तुम्ही खुश नाही, तुम्ही आनंदी नाही, कारण तुम्ही 4 लोकांमध्ये तो आनंद व्यक्तच करत नाही आहेत. तर तुम्हाला तो व्यक्त करावा लागेल, ते बाहेर दाखवावं लागेल, थँक्यू म्हणावं लागेल. तुम्हाला ज्यांनी तुम्हाला गिफ्ट दिलं त्यांना थँक्यू म्हणावं लागेल. ज्यांनी तुमच्यासाठी काय थोडीफार मदत केली असेल त्यांना थँक्यू म्हणावं लागेल. तुम्हाला जे काम मिळालेलं आहे त्याबद्दल थँक्यू म्हणावं लागेल. जे रिलेशनशिप मिळालेलं आहे त्याबद्दल थँक्यू म्हणावं लागेल. जो काही पैसा आहे त्या पैशामध्ये आज मी छान आयुष्य जगू शकत आहे त्याबद्दल थँक्यू म्हणावं लागेल. तर हे व्यक्त व्हावं लागेल, तेव्हा युनिव्हर्सलाही कळेल. कारण तुम्ही व्यक्त नाही झाला आणि ती भावना तुम्ही आतमध्ये ठेवली, आणि जेव्हा आतमध्ये ती भावना ठेवतो तर काय होतं, कन्फ्युजन असतं आपल्या. जेव्हा तुम्ही मनापासून व्यक्त होता तर तिथं क्लॅरिटी येत असते. जेव्हा आतमध्ये ती फक्त राहते तेव्हा इथं अजून काहीतरी चालू असतं, इथं काहीतरी वेगळं असतं, ते कन्फ्युजन होतं.
तर व्यक्त करायचं. जेव्हा व्यक्त करतो तेव्हा ते इथून पण येतं आणि इथून पण येतं. तिथं कन्फ्युजन नसतं. मग तिथं त्या युनिवर्सला काल जसं सांगितलं आपण, हात पसरून तुम्ही सांगू शकता की तू जे काही दिलेलं आहे त्याबद्दल मनापासून थँक्यू थँक्यू थँक्यू. म्हणजे ते तुम्हाला भरभरून देईल. चला तर मग आज लेखिकेला हेच सांगायचं होतं की जीवन उजळून टाकणारी जी प्रवृत्ती आहे आपल्यामध्ये ती आणायची आहे. ती फक्त कृतज्ञतेने येऊ शकते. आणि आपली जे ॲटिट्यूड आहे, आपलं जे प्रवृत्ती आहे, तिला कृतज्ञतेची प्रवृत्ती बनवायची आहे, ना की चिडचिड, राग. तर आपलं ॲटिट्यूड म्हणजे ग्रॅटिट्यूड हेच आपल्याला करायचं आहे. आपल्या ॲटिट्यूडमध्ये नेहमी ग्रॅटिट्यूडच पाहिजे. इथं काहीतरी ॲटिट्यूड म्हणजे कोणी निगेटिव्ह अर्थाने घेतं, पण निगेटिव्ह अर्थ नाही घ्यायचा. आता ॲटिट्यूड म्हणजे आपली प्रवृत्ती, त्याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी ग्रॅटिट्यूडच व्यक्त करता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञतेमध्ये राहिलं पाहिजे. कृतज्ञता फक्त थँक्यू म्हणणंच नाही आहे, तर ती भावना आहे, ती व्यक्त झाली पाहिजे मनापासून. तर मनापासून व्यक्त व्हा तुम्ही. थँक्यू म्हणा. दिवसातून घरातील लोकांना एकदा तरी थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. स्वतःबद्दल म्हणा, त्यांच्याबद्दल म्हणा, मुलांना म्हणा, हजबंडना म्हणा, जे काही बाकीचे रिलेशनशिप आहेत त्यांनी तुमच्यासाठी काय केलं असेल त्यांना म्हणा. प्रत्येकाला थँक्यू म्हणा. चला तर इथं लेखिकेला सांगायचं होतं की दिवसाची सुरुवात रात्री झोपताना ग्रॅटिट्यूडनी करायचं आहे. जे काही मिळालेलं आहे त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड, जे काही अनुभव, परिस्थिती, लोक जे आहे त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड, जे जे लोक तुम्हाला मदत करतात त्यांच्याबद्दल, तुमच्या कामांबद्दल, तुमच्या इच्छांबद्दल, सर्व गोष्टींबद्दल ग्रॅटिट्यूड. चला तर याच्या आधी आता आजच्या मिरर वर्कच्या आधी तुम्हाला स्वयंसूचना घ्यायची आहे. चला तर, मी आनंदानं जीवनाला देत राहते आणि जीवनही मला परत देत राहतं. हे वाक्य खूप इम्पॉर्टंट आहे. मी आनंदाने जीवनाला देत राहते आणि जीवनही मला परत देत राहतं. मी आनंदाने जीवनाला देत राहते आणि जीवनही मला परत देत राहतं. म्हणजे देत राहते म्हणजे काय? मी व्यक्त होते. व्यक्त होणं इम्पॉर्टंट आहे. युनिवर्सला व्यक्त करणं, थँक्यू म्हणणं आवडतं. आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये तेच बघतो. तुमची जे काही हवं आहे ते मागा, व्यक्त व्हा. तोपर्यंत तुम्हाला ते मिळणार नाही. तर जे काही व्यक्त होते मी ते आनंदाने व्यक्त होते. जे मी देते तेच मला युनिवर्स परत देते. जे मी चांगले विचार देते तेच विचार मला परत देते. ज्याबद्दल चांगला विचार करते ते मला परत देते. मग ते इच्छा असतील, रिलेशनशिप असेल, पैसा असेल, त्या गोष्टीमध्ये माझ्या आयुष्यामध्ये वाढ होते, म्हणजे समृद्धी येते. आणि मी तुम्हाला हाही कन्सेप्ट सांगितला होता की जेव्हा आपल्याकडे पैसा टिकतो ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये वाढ झालेली असते. हाच कन्सेप्ट इथं फिक्स करायचा. तो पैसा आपल्याकडून निघून गेलेला नसतो, ह्याचा अर्थ तो पैसा आपल्याकडं टिकलेला असतो. ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये वाढच झालेली असते. त्याबद्दल थँक्यू. तर तुम्हाला एखादी सूट मिळाली असेल, एखादं गिफ्ट दिलं कोणी, किंवा कर्ज परत आला, जे काही आले, लॉटरी लागली, जे काही असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला ते आश्चर्यकारकरित्या पैसा तुमच्याकडे आलेला आहे, तर तेही जे काही येईल तिथं तुमचा पैसा खर्च झालेला नाही, तुमचा पैसा वाचलेला आहे. याचा अर्थ तुमच्या पैशामध्ये वाढ झालेली आहे. तर त्याबद्दलही थँक्यू म्हणायचं. जेव्हा तुम्ही बिलं देताय त्या बिलाबद्दल तुम्ही ज्या सुखसोयी वापरल्या त्या गोष्टींचा विचार करायचा, तेव्हा आपोआप त्या बिलाबद्दलही तुम्हाला थँक्यूच येणार आहे.
फक्त तुम्ही त्या बिलाबद्दल विचार करा आणि आपल्याकडनं पैसा जात आहे असा जर विचार केला तर मात्र निगेटिव्हिटी येते. पण त्याच्या बदल्यात मी काय वापरलं, त्याचा किती उपयोग केला, मला किती सगळं आरामात झालं, माझं किती काम झालं, ते जर तुम्ही विचार केला तर त्या बिलाबद्दल आपोआप मनापासून थँक्यूच येतं. आणि ते थँक्यू तुम्हाला व्यक्त करायचं आहे बिलाबद्दल. म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली त्या पैशाबद्दल थँक्यू व्यक्त करताय. जर बिलाबद्दल तुम्ही नाराजी व्यक्त करत असाल तर त्या पैशाबद्दल तुम्ही नाराजी व्यक्त करताय. तर तेही बंद करायचं आहे आजपासून. जे काही बिल आहे त्याबद्दलही थँक्यू म्हणायचा. चला तर मग मिररवर आरसा घ्या. इझी मिरर वर्क आहे आजचं. जेव्हा तुम्ही सकाळी जागे होता तेव्हा स्वतःला ही स्वयंसूचना द्या. चला. गुड मॉर्निंग बेड, तू इतका मऊ उबदार आहेस की तुझ्यामुळे मला आरामदायक झोप मिळाली. आज स्वतःचं नाव घ्यायचं आहे. प्रिय अनिसा, आजचा दिवस विशेष कृपादृष्टी असलेला आहे आणि तो खूप छान असणार आहे. सर्व काही मस्त चाललंय. चला दुसऱ्यांदा. गुड मॉर्निंग बेड, तू इतका मऊ आणि उबदार आहेस की तुझ्यामुळे मला आरामदायक झोप मिळाली. प्रिय अनिसा, आजचा दिवस विशेष कृपादृष्टी असलेला आहे. तो खूप छान असणार आहे. सर्व काही मस्त चाललंय. तिसऱ्यांदा. गुड मॉर्निंग बेड, तू इतका मऊ आणि उबदार आहेस की तुझ्यामुळे मला आरामदायक झोप मिळाली. प्रिय अनिसा, आजचा दिवस विशेष कृपादृष्टी असलेला आहे. तो खूप छान असणार आहे. सर्व काही मस्त चाललंय. हे जागं झाल्याबरोबर स्वतःला रोज म्हणायचं आहे. आणखी काही वेळ द्या आणि स्वतःला अंथरुणावरच रिलॅक्स करा. अंग सैल सोडा आणि ज्या ज्या चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुम्ही अंथरुणाबाहेर याल तेव्हा बाथरूममध्ये मिररसमोर जा. स्वतःच्या डोळ्यात प्रेमाने आणि खोलवर पहा. अशा अनेक गोष्टींची यादी करा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात आणि त्या या पद्धतीने म्हणा. म्हणजे जसं की आपण मॅजिकमध्ये वरदान लिहितो तसं इथं म्हणायचं आहे. मी कृतज्ञ आहे माझ्या सुंदर स्मित हास्यासाठी. मी कृतज्ञ आहे कारण आज मी संपूर्ण स्वस्थ निरोगीपण अनुभवते. मी कृतज्ञ आहे कारण काम करण्यासाठी आज माझ्याकडे नोकरी आहे. मी कृतज्ञ आहे ज्या माझ्या मित्रांना मी आज भेटणार आहे त्याबद्दल. इथं 4-5 लिहिले पण तुम्हाला जितके आठवते सुरुवातीला तितके आठवण्याचा प्रयत्न करायचा. आता 10 तरी आठवतात पण आपल्याला आता त्याच्या पुढं जायचं आहे. त्याच्या पुढं आठवण्याचा प्रयत्न करायचा. कारण आपण मॅजिकमध्ये तेवढी तर प्रॅक्टिस केलेली आहे. 28 डेजची 280 वरदानं तर आपल्याकडं ऑलरेडी आहेत. ती व्यक्त करायची आहेत. पण जितके जास्त तुम्ही त्या दिवशी व्यक्त कराल तितकं जास्त तुम्हाला छान वाटणार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या आरशासमोरून किंवा काचेसमोरून जाता आणि आपलं प्रतिबिंब पाहता तेव्हा तेव्हा त्या क्षणी त्या कोणत्याही गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. ज्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट आठवेल त्यावेळेस त्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जी कोणती आठवेल तुम्हाला ती. चला तर हा आजचा मिरर वर्क होता. इझी होता. चला आजच्या कृतीमध्ये काय लिहायचं आहे. प्रत्येक दिवशी तुमच्या कृतज्ञता प्रवृत्तीची जोपासना करा आणि कृतज्ञता वही जनरल लिहिण्यास सुरुवात करा. म्हणजे ग्रॅटिट्यूड वही म्हणतो आपण ती.
जर्नल म्हणतो त्या. या कृतज्ञतेच्या रोजनिशीत रोज निदान एक गोष्ट तरी लिहा ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते. असं करत करत त्या सर्व गोष्टी लिहून काढा ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते. अशा कृतज्ञता वाटत त्या सगळ्या गोष्टींबद्दल स्वयंसूचना लिहून काढा ज्या तुम्हाला मिरर वर्क करताना उपयोगी येतील. म्हणजे जे की इथं आत्ता दिलेलं आहेत. काय म्हणायचं आहे की मी कृतज्ञ आहे माझ्याकडं घर आहे, त्यामुळे मी आरामात सुरक्षित समाधानाने राहू शकते. मी कृतज्ञ आहे माझ्याकडे जे काही कपडे आहेत त्याबद्दल, खूप व्हरायटीचे कपडे आहेत त्याबद्दल. तर या पद्धतीने तुम्हाला जे आठवेल त्याच्याबद्दल थँक्यू म्हणायचं आहे. कृतज्ञतेच्या शक्तीबद्दल प्रोत्साहित करणाऱ्या कथा वाचा. माझं एक पुस्तक आहे, एक जीवन पद्धती, ग्रॅटिट्यूड अ वे ऑफ लाईफ. ग्रॅटिट्यूड अ वे ऑफ लाईफ वाचा, ज्यामध्ये मला माहीत असलेल्या 48 व्यक्तींच्या अशा कथा आहेत ज्या तुम्हाला प्रोत्साहित करू शकतील. अशाच कथा तुम्हाला ॲन ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड, 21 लाईफ लेसन बाय केट डी हॅरेल या पुस्तकातही सापडतील. अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या जीवनातील अनुभवातून किंवा तुमच्या माहितीतील व्यक्तीबाबतच्या अनुभवातून लिहून काढा. म्हणजे आपल्या अनुभवामध्ये आता आपण मॅजिक केल्यामुळं आपल्याकडं भरपूर आहे लिहिण्यासारखं, तर त्या तिथं तुम्हाला लिहायचं, जे की काल तुम्ही मला लिहून पाठवलं मॅजिक टीममध्ये, तेच आहे हे लिहायचं आज. आजची कृती तीच आहे जी ऑलरेडी तुम्ही काल केली. तर ह्या पद्धतीने आपल्याला कृतज्ञता रोज व्यक्त करायची आहे. चला, हृदयस्थ विचार. मी आनंदाने आणि उत्साहाने देणग्या देते आणि घेते. जे काही आपण व्यक्त करतो, जे आपल्याला मिळालेलं आहे त्याला आपण ईश्वराच्या देणग्या मानतो, ज्याला की आपण मॅजिकमध्ये वरदान म्हणतो. ते इथं आपण व्यक्त करतो. तर ते आपण जे काही व्यक्त करतो ते देतो आणि घेतो, हे दोन्ही म्हणायचं इथं. तर मी आनंदाने आणि उत्साहाने देणग्या देते आणि घेते. जे तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळेल, जे तुम्ही पेराल तेच उगवेल, हा कन्सेप्ट इथं एका वाक्यामध्ये त्यांनी लिहिलेला आहे. मी आनंदाने आणि उत्साहाने देणग्या देते आणि घेते. एक वस्तू, एक गोष्ट दुसऱ्यांसाठी करा, किती आनंद मिळतो बघा. आणि तो आनंद व्यक्तही करता आला पाहिजे. आणि तो आनंद जेव्हा तुम्ही व्यक्त कराल, आपोआप युनिव्हर्सला ते दिसतं, त्याच्यापर्यंत पोचतं आणि ते तुम्हाला त्यांच्याकडून कधी परत मिळेल हे कळणार. त्याच्या दुप्पट तिप्पटने तुम्हाला ते परत मिळेल. माझ्या तिसऱ्या, मी आनंदाने आणि उत्साहाने देणग्या देते आणि घेते. माझ्या अंतरंगाच्या खोलवर गाभ्यात अनंत अशी विहीर आहे. ती आहे कृतज्ञतेची. आता ही कृतज्ञता भरून वाहते आहे माझ्या हृदयात, मनात, शरीरात, माझ्या सर्व जाणीवांतून आणि माझ्या अस्तित्वातून. या कृतज्ञतेचा उत्सर्ग होतो आहे माझ्यातून सर्व दिशांना. त्या किरणांचा स्पर्श होत आहे माझ्या जगातील प्रत्येक वस्तूला, व्यक्तींना, सर्व गोष्टींना. आणि पुन्हा परत येण्यासाठी, म्हणजे जे काही माझ्याकडून जातंय ते परत पुन्हा येण्यासाठी होत आहे. आणि अशा आणखीन गोष्टी माझ्या जीवनात आणण्यासाठी, त्याबद्दल मी अधिकाधिक कृतज्ञ होत जाईन. म्हणजे त्या गोष्टी माझ्याकडं परत याव्या, चांगल्या पद्धतीने परत या, त्याच्यासाठी मी अजून कृतज्ञता व्यक्त करत राहीन. जितकी मला अधिक कृतज्ञता वाटते तितकी मला अधिक जाणीव होते की कृतज्ञता वाटावी अशा गोष्टींचा पुरवठा अनंत आहे आणि अक्षय आहे. तो कधीही संपणारा नाही.
तो येतच राहणारा पुरवठा आहे. तर ते आपोआप तुम्हाला त्या गोष्टींकडे लक्ष जाईल जेव्हा तुम्ही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल. कृतज्ञता आणि स्वीकार या दोन्ही गोष्टी एखाद्या शक्तिशाली मॅग्नेटसारखे काम करून दिवसाच्या प्रत्येक क्षणी घडोघडी चमत्कार घडवून आणतात. मी आधीच सांगितलं, जिथं विश्वास तिथं सर्व काही, जिथं विश्वास नाही तिथं काही नाही. आणि तुमच्या आयुष्यामध्ये कृतज्ञता व्यक्त केल्यानंतरची जी जादू होती ती कशामुळे होतीये, तर तुमचा विश्वास आहे युनिव्हर्सवरती, म्हणून ते होतं. म्हणजे कृतज्ञता आणि विश्वास ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा बरोबर असतील तरच मॅजिक आहे, तरच जादू आहे, तरच चमत्कार आहेत आपल्या आयुष्यामध्ये. जेव्हा विश्वास असेल तेव्हाच जादू घडणार आहे. स्तुती, प्रशंसा या वैभवशाली देणग्या आहेत. त्यांची आनंदाने स्वीकृती करायला मी शिकते आहे. स्तुती करणं, प्रशंसा करणं हे एखाद्याला नाही जमत नाही की काय करायचं आहे, काय त्याची स्तुती करायची आहे. कुणी करेल ते, त्यांनी तसं केलं तर बाकीच्यांनी खूप काही केलेलं आहे, त्याला काय सांगायचं, त्याला काय बोलायचं आहे. पण हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा आतमध्ये जे काही थोडीफारी जलसी, निगेटिव्हिटी असेल तेही निघून जाईल. कारण दुसऱ्याबद्दलची निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये खूप असते, तेही आपल्याला काढून टाकायची आहे. तर त्याच्यासाठी प्रशंसा व्यक्त करणं, त्याची स्तुती करणं इम्पॉर्टंट आहे. माझी कुणी प्रशंसा केली तर मी स्मित हास्य करून थँक्यू, धन्यवाद म्हणते. मी मगाशीच सांगितलं होतं, कोणी आपली स्तुती केली तर नाही ग, कुठं काय मी इतकं कुठं काही चांगलं बोलले, किंवा मी कुठं काही असं थोडी नाही, मी आत्ता जरा जास्त बोलायचं म्हणून बोलले. काहीही गरज नाही आहे हे बोलायची. त्यांनी तुमची स्तुती केली आहे, थँक्यू म्हणा. मिस्टर म्हणले छान जेवण बनवलं आज, थँक्यू म्हणा. नाही म्हटले तरीही थँक्यू म्हणा. ठीक आहे, मी पुढच्या वेळेस इम्प्रूव्ह करेन, मी चांगलं म्हणेन, तसं म्हणा. तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल थँक्यू म्हणता आलं पाहिजे. जे कोणी तुम्हाला स्तुती केली त्यालाही कानपण असं काहीही बोलायचं नाही. जस्ट थँक्यू म्हणायचं आणि त्याची स्तुती करायची आपण. हे करणं जमलं पाहिजे. आणि नसेल जमत तर करायला सुरू करा. थोडं तिला जाणीवपूर्वक करा. जमायला थोडा वेळ लागेल, पण नंतर ते जमणार आहे. आजचा दिवस ही जीवनाकडून पवित्र देणगी आहे. आज जो काही आपल्याला दिवस मिळालेला आहे तीच आयुष्याकडून मिळालेली आपल्याला सगळ्यात मोठी देणगी आहे. मी दोन्ही हात रुंद करून ब्रह्मांडातील वैश्विक शक्तीने जे जे वैभव दिले आहे ते पुरेपूर स्वीकारते. म्हणजे क्लिअर मी कालच सांगितलं, पूर्ण हात असे करायचे किंवा असं करायचं आणि ह्या वैश्विक शक्तीनं, या युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचं. जे काही तू दिलेलं आहे त्याबद्दल मनापासून थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स.